दिनांक 31 डिसेंबर 2024 अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 6/12/2024 रोजी प्रसूतीदरम्यान शौचविधीची नळी फाटल्यामुळे महिलेच्या दोन्ही किडनींना गंभीर इन्फेक्शन झाले होते. महिलेची स्थिती गंभीर होताच तिला गोंदिया येथील KTS रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. तथापि तेथील डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने तिची अवस्था अधिकच बिघडली. महिलेला नंतर नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले होते. मात्र 25 दिवसानंतर मृत्यूची झुंज देत तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष शैलेश जायस्वाल यांच्या नेतृत्वात व आदिवासी संघटना यांच्या वतीने दिनांक 31/12/2024 ला नवेगाव बांध रुग्णालयातील डॉक्टरांविषयी संताप व्यक्त करत मोर्चा काढण्यात आला. नवेगाव बांध पोलीस स्टेशन येथे डॉक्टरांविरुद्ध निवेदन देण्यात आले. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी व रागिनी मसराम यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी असे नमूद केले. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा या ठिकाणी शैलेश जायस्वाल आणि आदिवासी संघटनातर्फे देण्यात आला आहे. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, झी इंडिया 24 तास, गोंदिया. आज या ठिकाणी नवेगाव बांधमध्ये रोशनी अनिल मसराम नावाची जी बाई याची प्रसूती नॉर्मल डिलिव्हरी म्हणून 6 डिसेंबरला झाली आणि वैद्यकीय अधिकारीच्या चुकीपणामुळे नॉर्मल डिलिव्हरी होऊनही त्या बाईचं अत्यंत दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. 21 दिवस पूर्ण आरोग्य प्रशासनाने टाळाटाळीचे वातावरण निर्माण केलं. सदृष्टी असं वाटते का 31 डिसेंबर म्हणजे ते 10 दिवसापासून डायलिसिसवर होती, तर 31 डिसेंबरला लोक आपल्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेटमध्ये राहतात म्हणून त्यांनी ते आज त्याला डिक्लेअर केलं असावं आणि हे सदोष मनुष्य दोषाच्या वैद्यकीय अधिकारी दोषी आहे म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. त्या अधिकाऱ्याला निलंबित करून त्या कुटुंबियाला आर्थिक सहाय्य म्हणून शासनाकडून 25 लाख रुपयाची मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही करत आहोत. सूर्यचंद सयाम, मी आदिवासी तालुका पीपल फेडरेशनचे सचिव आणि ही तालुक्यामध्ये तिसरी घटना आहे आणि मला तरी वाटते की इथं कुठेतरी आरोग्य यंत्रणेचा दुर्लक्ष होत आहे. कारण की माता मृत्यू आणि बालक मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे आणि याच्या अगोदरच्या म्हणजे 15-20 दिवसाच्या अगोदर मांडोखाल टोल्यामध्ये सुद्धा ही घटना घडलेली आहे. तिथंसुद्धा आरोग्य अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे तिथंसुद्धा एक माताचा आणि बालकाचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. आणि इथं पण आज नवेगाव बांधला रोशनी मसराम ही बाई मरण पावलेली आहे आणि तिचा एक छोटासा बाळ आहे. आणि जेव्हा तिची डिलेवरी झाली तेव्हा इथं ती होती आणि त्याच्यानंतर ते टाके निघाले असे त्यांच्या सासूबाईचे म्हणणे आहे. आणि टाके निघाल्यानंतर त्यांनी त्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडे गेले आणि त्यांना म्हटलं की हे टाके निघाले. तर त्यांनी उत्तर दिले की स्पष्ट की आम्ही काय करणार, हा काही असा प्रश्न झालेला नाही. आणि त्याच्यानंतर त्यांना रेफर करण्यात आले आणि रेफर करताना तालुका म्हणजे अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की तिथले एक सिस्टर आणि तालुका अधिकारी हा त्यांच्याबरोबर त्यांना सुरक्षित त्या दवाखान्यापर्यंत न्यायला पाहिजे आणि तिथली जी रितसर प्रोसिजर आहे ती करून द्यायला पाहिजे. आणि ते तसं काहीही झाले नाही आणि त्या पेशंटला एकटीच पाठवणे म्हणजे हा एक गैरप्रकार झालेला आहे. मी एक विनंती करते की या तालुक्यामध्ये जे 3 प्रकार घडले आहेत आणि हे वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे घडले आहेत त्यांच्या तात्काळ निलंबीची कारवाई करण्यात यावी आणि जे आर्थिक मदत आहे त्या आर्थिक मदत 25 लाख त्या कुटुंबाला देण्यात यावे. आणि अन्यथा असे झाले नाही तर आम्ही आपल्या समाज संघटनेच्या वतीनं मोठं आंदोलन करू अशी मी ग्वाही देते.